मार्चच्या महिन्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे। संभाजीनगर जिल्ह्यामधील सावरखेडा पांढरी गावामध्ये पाण्याअभावी गावकऱ्यांना अगदी वणवण करावी लागते। गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी 500 फूट खोल डोंगरदरीमध्ये उतरत जीवाची बाजी लावावी लागते आणि याच कारणामुळे सावरखेडा पांढरी गावातील तरुणांची लग्न सुद्धा जुळत नाहीत। गावामधील पाणी प्रश्न गंभीर आहे आणि त्यामुळे इथल्या तरुणांना कोणी लग्नासाठी मुलीच द्यायला तयार होत नाहीये। वधू मिळत नाहीये, त्यामुळे सावरखेडा पांढरी गावाच्या तरुणांसमोर लग्नाचा मोठा प्रश्न उपस्थित झालाय। आता तिशी उलटून सुद्धा लग्न होत नसल्यानं तरुण बेजार झाल्याचं पाहायला मिळत आहे। बातमी पाहतोय संभाजीनगरमधून। पाण्याअभावी मुलगी देण्यास नकार होतोय आणि गेल्या दशकांपासून गावकरी आरोप करतायत की कुणीही दखल घ्यायला तयार नाहीये। मात्र आता 500 फूट खोल दरीमध्ये उतरून त्यांना पाणी मिळतंय अशी माहिती समोर आली आहे। आमच्या गावाच्या पाण्याची परिस्थिती गेल्या काही वर्षापासून आमचं गाव दरी खोऱ्यातून पाणी वाहत आहे। तरी शासनाला अशी आमची मागणी की जिथं आमचा मूळ गावचा जिरा आहे ना, त्या जिऱ्यामध्ये कमीत कमी 5-6 पुरुष हिर झाली म्हणजे आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपन। घाण पाणी पिणं पडतं आम्हाला, ते पाणी बी चांगलं नाही, पाणीच नाही। त्या जिऱ्यामध्ये बी पाणी राहत नाही, नम्र लागत्या, गोट गोट पाणी भरणं लागतं प्याला प्याला। लय दिवसापासून भरतो, लगे 1 वर्षापासून तर दरीशी आम्हाला जायला पाण्याला पाणीच नाही प्याला रात। काय करा मग, पाण्याच्यामुळं काही इलाज नाही चालत आमचा। पाणी आणा ना रातभर ठेवलं की त्याच्या तरंग येते भांड्यावर। लय 20-25 वर्ष झाले आम्ही त्याच जिऱ्याचं पाणी पितोय, पण ते गोट 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 पाणी आणू आणू आमचा जीव लगे थकून गेला। आता आमच्याकडून पाणी येत नाही। उलट्याचं पाणी आणावंच लागन, प्यावंच लागन, नाही तर मग घरात काय करायचं, कुठून आणायचं पाणी, कोणाला मागायचं? आणि घरी जबरदस्त कोणी आणून बी देत नाही ना। 100 उतरतं भरेल पडलो खाली, हंडा गेला खाली, मी पडलो पाय म्हणला काय करू मग आता, कोण पाणी देतं आपल्याला? डोंगरात उतरा, वर चढाव, कोणाकून येतं कोणाकून येत नाही, म्हाताऱ्या बायाकून। मग पाणीच नाही म्हणल्यावर करणार काय आम्ही? आमच्या गावात पाणी सोय असे ते म्हातारे माणसं कशाला पडतील? आमची टोलची परिस्थिती अशी आहे की जर कोणी पाहुणे आले की ती निश्चित प्रत्यक्ष पाहून सैनिक एवढी मुलगी देणं आम्हाला फार याच आहे, म्हणजे अवघड की पाणी खालून आणणं तुम्हाला पिण्याकरता, आम्ही मुलगी देऊ शकत नाही। सोयरीकी होईल मूर्त्या। आम्हाला 4 शाळा सुटली की आम्हाला पाण्याला जावे लागतं। आम्हाला सरकारकडून एवढीच मदत हवी की आमच्या जिऱ्यावर आम्हाला हिर बनवून द्यावे। आणि या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी सुमित आपल्यासोबत आहेत। सुमित, आपण पाहतोय पाणी टंचाईचा प्रश्न अगदीच गंभीर आहे, मुलांची लग्न होत नाहीयेत। मात्र दुसरीकडे गावकऱ्यांशी जेव्हा आपण बोलायचा प्रयत्न केला तेव्हा अनेक दशकांपासून हा प्रॉब्लेम आहे असं गावकरी स्वतः सांगताना पाहायला मिळत आहेत। अनेक दशकं, बराच काळ गेलेला आहे, का कोणी दखल घेत नाहीये गावकऱ्यांसाठी पाण्यासाठी? गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जवळपास पाण्याची टाकी बांधण्यात आलेली आहे। 7 ते 8 महिन्यापूर्वी या पाण्याच्या टाकीचे काम करण्यात आलेले आहे। मात्र पाण्यात या टाकीमध्ये पाण्याचा एक थेंब आतापर्यंत आलेले नाही। त्याच अनुषंगाने पाण्याची पाईपलाईन देखील गावभरात आचरण्यात आलेली आहे। मात्र या गावकऱ्यांना पाणी पुरवठा प्रशासनाने अद्याप सुरू करण्यात आलेला नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हेळसांड या नागरिकांची होत आहे। त्यांना जवळपास 500 फूट खोल दरीमध्ये उतरून डोंगर दऱ्यात जाऊन पाणी थेंब पाणी साठवून गावकऱ्याची तहान भागवण्याची वेळ आता येत आहे। त्यामुळे आता प्रशासन या गावकऱ्यांच्या मागणीकडे तसेच या टाकीमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी काही पावले उचलतील का, हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। नाही, आता काय उपाययोजना किंवा काय पर्याय निघतो या पाण्यासाठी ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। सुमित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।